हॅलो मित्रमैत्रिणींनो, होममेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गावाकडे बनवते त्या पद्धतीची कुरकुरीत भेंडी बनवणार आहोत। तर एक पाव भेंडी आहे आणि हे स्वच्छ धुवून कापडनी पुसून घेतली आणि नंतर अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे। तर आज आपण छानपैकी भेंडी बनवू। तर लोखंडी तवा आहे आणि गॅस लावलेला आहे। तवा तापला। आता आपण भेंडी यामध्ये छान अशी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आहे आणि उन्हाळ्याची भेंडी छान टेस्टी वाटते। तर याला स्लो गॅसवर फिरवून घ्यायचं, छान परतून घ्यायचं। नंतर आपल्याला तिखट वगैरे टाकायचं आहे। यामध्ये जास्त साहित्य काहीच नाही आहे, गावाकडे खूप जास्त अशा पद्धतीने बनवत असते। तर याला छान असं सुकवून घेऊ, आपण कुरकुरीत करून घेऊ। फास्ट गॅसवर आधी असं परतून घ्यायचं आहे, असं डाग पडेपर्यंत, म्हणजे चिकटपणा राहणार नाही। फास्ट आहे गॅस, नंतर स्लो करायचं आहे आपल्याला। हे बघा, चिकटपणा दूर होऊन जाते, मोकळी मोकळी होऊन जाते। तर झाली आहे सुकी सुकी, एकदम असं चिपचिपी नाही आहे। तर आता आपण यामध्ये तेल टाकायचं आहे, साईडनं असं तेल टाकून घ्यायचं आहे। आणखी याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आणखी सुट्टी होऊन जाते भेंडी। भेंडीची भाजी खूप प्रकारची खाल्ली असाल, पण या पद्धतीने नक्की ट्राय करा, कारण तर कुरकुरीत भेंडी आहे आपली बिना मसाल्याची। मी तशा भेंडीच्या खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या। तर ही पद्धत आता गावाकडली आहे, गावी खूप जास्त अशी बनवते, पण खूप छान टेस्टी बनते। हे बघा, चिकटपणा नाही आहे, हे बघा, अशा मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहे। आणि खास करून लोखंडाच्या ताव्यावर बनवायचं आहे, कारण तर याचा फ्लेवर उतरतो आपल्या भेंडीच्या भाजीमध्ये, छान वाटते। हे बघा, मोकळी, छान मोकळी झाली। असं परतत राहायचं आहे 1 ते 2 मिनिट। 1 ते 2 मिनिट मी असं परतून घेतलेलं आहे। हे बघा, आता आपण यामध्ये तिखट टाकायचं आहे आवडीनुसार, आणि तिखट आणि मीठ थोडं जास्तच टाकायचं आहे, भेंडीमध्ये छान टेस्टी येते। हे बघा, आणखी याच्यावर असं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आणि आता यानंतर याच्यावर आपण तेल टाकून घेऊ, कारण तर छान असं तिखट आपलं मिक्स होऊन जाणार। तर आता याला फिरवून घ्यायचं आहे, गॅस स्लोच ठेवायचा आहे, फास्ट नाही करायचं आहे। आता सुरुवातीस फास्ट गॅसवर आपण भेंडी छान अशी मोकळी मोकळी करून घेतलेली आहे। तर आता स्लो गॅसवर करायचं आहे, पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, 2 ते 3 मिनिट मी छान असं परतून घेतलेले आहे। भेंडीची छान सेंट सुटलेला आहे, खूप मस्त वाटते। असं कमी साहित्यामध्ये या पद्धतीने नक्की ट्राय करा। आणि माझे 1 महिना व्हिडिओ बंद होते, कारण माझी तब्येत ठीक नव्हती, ॲडमिट वगैरे राहावं लागलं। त्यामुळे आता तुम्ही सपोर्ट करा प्लीज। आता रेग्युलरी येत राहील, तरी पण कधी मध्ये मध्ये बंद राहील, कारण तर दवाखान्यात वगैरे ट्रीटमेंटसाठी जावं लागेल। तर नक्की अशा पद्धतीने नक्की तुम्ही भेंडी ट्राय करा। आणि आता थोडा फास्ट करायचा आपल्याला गॅस, फास्ट गॅसवर आणखी छान असं। आणि हे बघा, मोकळी मोकळी झाली, चिकट म्हणजे झालीच नाही आपली भेंडी, अशी फ्रेश घ्यायची, हिरवीगार कवळी। आता मी गॅस फास्ट केला, अशी कुरकुरीत करायची छान अशी परतून परतून। लहान मुलंसुद्धा पण आवडीने खाऊ शकते अशी, फक्त तिखटचं प्रमाण कमी जास्त तुम्ही आणि भेंडीचं बी कमी जास्त करू शकता। या पद्धतीने नक्की ट्राय करा, आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, आपली मोकळी भेंडी तयार झालेली आहे। आणि तुम्हाला वाटलं तर आणखी जास्त परतून याला कुरकुरीत करू शकता, खूप जास्त कुरकुरीत करू शकता। तर आता हे थंड झाल्यानंतर गरम याच्या ताव्यावर परतून घ्यायचं, आणखी असं परतत राहायचं, म्हणजे आपली कुरकुरीत भेंडी तयार बनते। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसोबत। थँक्यू। झाली, तयार झाली आता आपली भेंडी। हे बघा।